उपचार अनिकेतनी आपल्या आणि त्यांची टीम बापू आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून डॉक्टर कदम डॉक्टर आहे त्याला बोलून उपचार केले. थोडा पाय दुखत होता याचा, त्यामुळे छातीत थोडं भरल्यावर काही ठसकायचा. बाकीमध्ये मी चांगल्या गाड्या खेळल्या याच्यावर, मोठ्या मुंबईमध्ये गाड्या. आम्ही तिथे यांच्या घरच्या गायला फोन झालेला तर आम्हाला आवडला, तर मग तेव्हा आम्ही घेतला. मित्रांनो, 2 गुलालाचा मानकरी डॉल्बी आणि एक चांगला असा मोरगावच्या मैदानामध्ये एक मूर्ती गावाचं नाव आहे ना, मूर्ती मोरगाव. कसं काय नियोजन करून आणलं दादा, सांगा ना. नियोजन आमचं निलेशने केलं. पहिलं नियोजन झालं ते सूर्यामध्ये, खुनीचा सूर्या, त्यामध्ये गाडी पळाली. आणि नंतर आमचा आरकेबाईचा दख्खन, त्यांच्यावर गाडी पळाली. इथं गाडी कुठल्या नावाने पळाली? गाडी पळाली जयमान प्रसन्न धरणा कॅम्प आणि आरके कुटारी या नावाने दुसरी गाडी पळाली. पहिली गाडी जयमान प्रसन्न धरणा कॅम्प आणि खोनीच्या नावाने. आणि गाडी दोन्ही जमून झाल्या का? बिंजोडला नाव दिलं? एक गाडी आमची बॅनरवर जमलेली पहिली गाडी, आणि ही गाडी आता इथं बिंजोडला. बरोबर. मग डॉल्बी विषयी माहिती द्या ना मला थोडी. डॉल्बी विषयी माहिती द्या, कशी काय तुमचं नियोजन असतं? तो आमचं नियोजन सर्व डॉल्बीचं निलेश करतो. आणि बैल आमचा आज बऱ्याच दिवसातून 2 मुलाचा मानकरी झाला. किती दिवसानंतर हा गुलाल मिळाला आहे? तरी 1-2 महिन्यानंतर आज गुलाल झाला. मग मुंबईला तर मैदान आपली चालू होती ना? हा, मुंबईमध्ये गुलाल होता, पण मे महिन्यात बैल थोडा आजारी असल्यामुळे आम्ही वरती पाठवला. तर वरती बैल आताच पहिल्यांदा 2 मुलाचा मानकरी झाला. म्हणजे 2 महिन्यानंतर आज कारलाय आणि आज गुलाल, तो पण एक नाही तर 2 गुलाल. काय बोलू आजच्या गुलालांविषयी? ह्या गुलालाबद्दल तर आनंद वाटतो. बैलाकडून जी अपेक्षा होती ती आमची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली. आणि ड्रायव्हर दोन्ही गाड्यांना एकच बसवलेला का? नाही, पहिल्या गाडीवरती ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर होता कारुंड्यात, आणि दुसऱ्या गाडीवरती सूरज ड्रायव्हर गोरपेला. आणि आता डॉल्बी किती दाती आहे? आता 2 दाती. 2 दाती. दुसराच आहे, म्हणजे हाईट खूप मोठी आहे त्याची. आणि दावणीला कसा काय आला तुमच्या, ते सांगा ना. आमच्या दावणीला हा कुरबावीतून आम्ही अनिकेत पाटील कुरबावी यांच्याकडनं घेतला. आणि मग आम्ही म्हणजे आमची बैलं त्यांच्याकडे सांभाळायला असायची, तर आम्ही तिथे यांच्या घरच्या गायला फोन झालेला तर आम्हाला आवडला, तर मग तेव्हा आम्ही घेतला. आता तुम्ही मगाशी सांगितलं की आजारात होता, काय झालं होतं नक्की? मग त्याला थोडं पाय दुखत होता याचा, त्यामुळे छातीत थोडं भरल्यावर काही ठसकायचा. मग इकडे कोणी काय उपचार काय केला? उपचार अनिकेतनी आपल्या आणि त्यांची टीम बापू आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून डॉक्टर कदम डॉक्टर आहे त्याला बोलून उपचार केले. आणि मुंबईला पण भरपूर साऱ्या गाड्या झाल्यात. हो चेतन ड्रायव्हर. मुंबईच्या काही मुंबईमध्ये पण आम्ही भरपूर गाड्या खेळलो आणि आम्हाला भरपूर त्यांनी म्हणजे काही निराश केलंच नाही, गुलालच गुलाल होता. बरोबर. आणि इथं आता मग मुंबईवरून किती लोक आलेत तुम्ही आता इथं? आम्ही बरेच जण आहे, सगळे आम्ही मुंबईवरून आले. आमचा हा बैल पण सोन्या म्हणून गुलालात झाला, तो बॉबी गुलालात आहे. परत तो वासरू तो पण गुलालात आहे. म्हणजे आज आमचे भरपूर 5 गुलाल झाले टोटल. म्हणजे संपूर्ण धावूनच आज गुलाल आज गुलाल. आजचा गुलाल मग कोणाला समर्पित? आजचा गुलाल हा समर्पित कोणाला? आपल्या भगवंताला, दुसरं कोणाला. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी डॉल्बीला पण आजारातून बाहेर आणला आणि बाकी बैलांनी पण त्यांना साथ दिली. काय बोलाल म्हणजे नियोजन आता पुढचं कसं काय? कारण आता भरपूर मैदान आहेत. बघूया आता पुढे कसं काय नियोजन आहे ते. निलेश शेट करेल तसं नियोजन करूया पुढे. निलेश दादा काय बोलशील? काय बोलणार आता, बैलच बोलतो नियोजन करायला काय. आणि जसं आता सांगितलं की नियोजन कायम तुझ्या हातात असतं. बघूया आता पुढचा अड्डा असेल तसं करूया बिंजोडचं. नियोजन करताना काही अडचणी येतात का? जसं बैल आता आजारात होता, थोडीफार आता माघारी आजारात होता, तर काय म्हणजे जाणवलं का की आता? मला कधीच अडथळा आला नाही, कारण की माझी ओळख पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे काही मुंबईला नियोजनाचं कधीच नाही. मी मुंबईचंच पेरं करतो, वरचं पेरं कधीच नाही करत बिंजोडला तर असं. आणि आज केलेला पेरं मुंबईवरूनच घेऊन आलेलो. घेऊनच आले? हां, घेऊनच आलेलो. बैल इथेच होता बारामती, पण मुंबईवरूनच घेऊन आलेलो असं. पेऱ्याचं काही अडथळा कधीच नाही झाला आपल्याला बैलाला, कारण की ओळख असल्यामुळे कधीच काय नाही झालं. चांगलं पण आहेत सर्वांशी, त्याच्यामुळे कधीच हे नाही झालं. म्हणजे या क्षेत्रात संबंध चांगले पाहिजेत आपले. हां, पहिल्यापासून आपलं तर संबंध चांगलेच आहेत, त्याच्यामुळे कधीच असं नियोजनात कधीच अडथळा आलाच नाही असं. डॉल्बीचं भविष्य आता घडतंय, काय बोलाल तुम्ही? तो पण पळतो, त्याच्यामुळे पण अधिक तो घडेल असं आहे माझं. तो पळतो म्हणून नियोजन चांगलं होतं, दुसरं काही नाही. आणि मला वाटतं वय पण खूप कमी आहे आता, दुसरा आहे तो, म्हणजे अपेक्षा खूप आहेत. आदातमध्ये मी चांगल्या गाड्या खेळल्या याच्यावर, मोठ्या मुंबईमध्ये गाड्या भरपूर खेळल्या मोठ्या, कारण की मला आता जास्ती करून बैल कोणी दिला गोलवलीवाले सुनील मामा आपले,
सुनील रोहित गोलवली तेच बैल दिला या बैलाला. मला वाटतं पक्षासोबत पण हा पळाला. पक्षासोबत भरपूर बैला पळाला बैल. चांगल्या गाड्या ठोकल्या आदातमध्ये ठोकल्या आपण असं. आता सांगितलं तुम्ही की गोलिवलीचा सुनील शेठ त्यांचा पण एक स्वभाव खूप चांगला आहे बघा. आपण कोणाला पैरा देतो आपण पण आपल्याला पण कोणी पैरा देईल. त्यांचा स्वभाव तर चांगलाच आहे. त्याची मुलं तर मला बैल दिला ना. माझा स्वभाव पण चांगला आहे त्यांच्याशी बघून तेही बैल दिला. बरोबर. असे अजून जसं तुम्ही सांगितलं की आपला स्वभाव चांगला असला पाहिजे जसं तुमचा कायम आहे, तर अजून संदेश काय देणार की कसा आपण खेळ केला हवा? सगळ्यांशी चांगलेच राहायला पाहिजे एकमेकांची. आज आपला बोलतो उद्या दुसऱ्याचा पण पडणारच असे. तर सर्वांनी चांगलंच राहिलं पाहिजे असं. जसं आपला एखाद्या वेळेला गुलाल पडतोय तर त्यावेळेला आपण काय मनात विचार करावा? आपण काहीतरी कुठेतरी आपण कमी पडलो असे समजायचं बैलात. असे काय बैल कमी नाही पडत, त्याला काहीतरी कमी पडलं तर ते आपण हे काढायचं असं आहे माझं. चालेल. आता आज हा मैदान झाला, आता पुढची पण काही बिंजोरची मैदानं होतील तिथं पण डॉल्बी पळेल का? नाही पळणार, 100% पळणार बैल. आणि मुंबईवरूनच इथे येणार काही? नाही बैल इथेच आहे. आम्ही मुंबईवरून येणार. तुम्ही मुंबईवरून येणार येणार? 100%. चालेल, धन्यवाद. अजून काय बोलाल तुम्ही, कारण खूप चांगलं असं नियोजन असतं कायम दादांचं. आम्हाला चांगलं मार्गदर्शन आमचे राजकुमार भाई म्हात्रे त्यांचं चांगलं मार्गदर्शन असतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे कशी गाडी काय घ्यायची आम्ही त्यांना विचारतो. असं काय आम्हाला चांगलं मार्गदर्शन असतं. म्हणजे लायनचं मार्गदर्शन आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे खूप आम्हाला चांगलं आहे. आणि नाव पण खूप चांगलं आहे आणि मला वाटतं शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून त्यांची ओळख पण आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पण पुढे जावा. हो नक्की. कारण माझ्या घरात दुसरे पण आमचे बैल आहेत. आमचा बागड पळतो शिवा, आमचा शिवा म्हणजे 2 वर्ष आमच्या गाडी चांगलीच गुलाबात भरपूर चांगली गुलाब घरची गाडी पण आमची गुलाबात राहिली. त्यामुळे तर आज आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी आज यश आहे. धन्यवाद.